आंदेकर कुटुंबियांना तिकीट देऊ नका, अन्यथा आपण आत्मदहन करेल, आयुष कोमकर यांच्या आईनं हा इशारा दिला आहे। काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकरच्या टोळीने आयुष कोमकरची हत्या केली होती। बंडू आंदेकरचे सून वंदराज आंदेकरची बायको सोनाली आंदेकर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आणि त्यामुळे आता आयुष कोमकर यांच्या आईने आता या ठिकाणी हा इशारा दिलाय। पक्षनेत्यांना माझी कळकळीची विनंती, जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण नका करू। आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका, कारण माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं। सत्तेची पावर त्यांच्याकडे आहे म्हणून ते आज इतक्या थराला पोचले, तर प्लीज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका। मी विनंती करते, जो पक्ष त्यांना तिकीट देईल त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेल। माझ्या गोविंदाला न्याय द्या, मला एवढंच पाहिजे। आमदार विजयसिंह पंडित यांची विजय मिरवणूक दंड थोपटत या ठिकाणी विजय मिरवणूक काढण्यात आली। व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला आहे। बीड जिल्ह्यात 6 नगर परिषदांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली, त्यामध्ये अनेकांच्या प्रतिष्ठापनाला लागल्या होत्या। त्यामुळे आता विजयसिंह पंडित हे गेवराई विधानसभेचे आमदार आहेत, त्यांना मात्र गेवराईमध्ये पराभव पत्करावा लागला आहे। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने जी जिम्मेदारी दिली आहे ती जबाबदारी या ठिकाणी त्यांनी पार पाडली आणि या ठिकाणी बीड नगर परिषद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यात आल्याने त्यांनी या ठिकाणी विजय मिरवणूक काढली आहे। लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये आई नगराध्यक्ष पदावर तर मुलगा नगरसेवक पदावर विजय झाल्याने शहराच्या राजकारणात इतिहास घडलाय। एकाच कुटुंबातील 2 सदस्यांनी महत्त्वाच्या पदांवर मिळवलेला हा विजय मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय। रेणापूर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत आईने मोठ्या मताधिक्याने बाजी मारली आहे, तर प्रभागातून मुलाने नगरसेवक पदावर विजय मिळवलाय। भाजप पक्षाकडून शोभाताई अकनगिरे यांनी नगराध्यक्षपदी विजय मिळवलाय, तर त्यांचा मुलगा अभिषेक अकनगिरे यांनी आता नगरसेवक पदावर विजय मिळवला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे लातूरचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। आता सध्या आपल्यासोबत शोभाताई अकनगिरे आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। ताई, काय सांगाल, कसा प्रतिसाद लोकांचा मिळाला आणि आपल्याला निवडून दिले? मी सर्वप्रथम आधी रेणापूरकरांचे आभार मानत आहे। भरपूर मताने रेणापूरमधून मला विजयी केलेला आहे। मी फक्त रेणापूरचा विकासासाठीच मी काम करेन पुढले 5 वर्ष, हेच माझं ध्येय असेल। नक्कीच रेणापूरकरांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याच्यामुळे मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून रेणापूर मायबाप जनतेचं मी मनापासून आभार मानतो। आणि जो काही तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद दिला, आणि तसेच आमचे भारतीय जनता पार्टी आमचे नेते माननीय रमेश अप्पा कराड साहेब यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो। त्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 5 वर्षात माननीय देवेंद्र भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, जे काही विजन त्यांनी महाराष्ट्रासाठी एक मोठ्या प्रमाणात आम्ही तेवढं छोटंसं एक विजन आम्ही रेणापूर शहरामध्ये राबवून एक शहर कसं सुसज्ज शहर ह्या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही रेणापूर शहरांचा विकासासाठी भर घालणार आहोत। रेणापूर नगरपंचायतीचा जो विकास आहे तो हाती घेतला आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।